दुर्गम आणि डोंगराळ समजला जाणारा राधानगरी तालुका सारथी शिष्यवृत्तीमध्ये राज्यात नंबर 1 वर आलाय। राधानगरीतून सारथी शिष्यवृत्तीत पात्र ठरलेल्या 1692 विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 9वीचे 844 विद्यार्थी, 10वीचे 772 आणि 11वी मधील 76 विद्यार्थी पात्र ठरलेत। या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून राधानगरी तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी येणार असल्याची माहिती राधानगरी शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी BM कासार यांनी दिली। राधानगरी तालुका गुणवत्तापूर्ण कामामध्ये राज्यात अग्रेसर आहे। यावर्षी सारथी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून राधानगरीतील विद्यार्थ्यांना 2 कोटी रुपयेहून अधिक रक्कम सारथी शिष्यवृत्तीची मंजूर झाली असून लवकरच सदरची रक्कम सारथी उपकेंद्र कोल्हापूर मार्फत विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। तसेच यावर्षी शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये NMMS परीक्षा, 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा या स्पर्धा परीक्षांमध्ये या तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक व्हावेत यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत। याकरिता शिक्षकांच्या कार्यशाळा घेण्यात आलेल्या असून आत्तापर्यंत 3 सराव चाचण्या घेतलेल्या आहेत। अंतिम परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार आहे। तोपर्यंत आणखीन 4 सराव चाचण्या घेण्याचं नियोजन विभागानं केलेलं आहे। या सराव चाचण्यांमधून विद्यार्थ्यांची तयारी होऊन जास्तीत जास्त विद्यार्थी या तालुक्यातून शिष्यवृत्तीधारक होतील अशी आशा आहे। सर्व मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांना या निमित्ताने मी शुभेच्छा देतो।